नमस्कार मंडळी, काल मी केले होते मेथी लाडू. आता हे डब्यात भरून ठेवते. ह्या लाडूमुळे आपल्या हाडांची जी झीज होते ती भरून काढण्यास मदत होते, अशक्तपणा दूर होतो. भरपूर असे या लाडूचे फायदे आहे. बाळंतणीसाठी सुद्धा हे लाडू खूप उपयुक्त आहेत. तर कसे केले आहे ते पाहूया. मेथी लाडूसाठी मी इथे घेतले आहे 1 किलो खारीक. आता ह्या खारका फोडून घ्यायच्या, त्याच्या बिया काढून ही खारीक बाजूला करून घ्यायची. फोडलेल्या खारका मिक्सरमध्ये घालून याची चांगली बारीक पूड करून घ्यायची. सुकं खोबरं 1 पाव किसून घ्यायचं. पॅनमध्ये थोडंसं तूप घालायचं. तूप गरम झाले की डिंक घालायचा. डिंक चांगला तळून घ्यायचा. अशाच प्रकारे हळीव आणि मेथीसुद्धा तुपामध्ये तळून घ्यायचं. 100 ग्रॅम डिंक आणि हळीव मी इथे घेतलेली आहे. आता त्याच्या निम्म मेथ्या घ्यायच्या, तुपामध्ये तळून घ्यायच्या. किसलेलं खोबरंसुद्धा थोड्याशा तुपामध्ये तळून घ्यायच्या. तळून घेतलेल्या मेथ्या, डिंक आणि हळीव याची मिक्सरच्या भांड्यातून बारीक पूड करून घ्यायची. तळलेल्या खोबऱ्याचा किस हातानेच कूच करून घेतला तरी चालतो. हे सर्व साहित्य मिक्स करून त्यामध्ये जायफळ, सुंठ किंवा विलायची पूड घालायची. मी इथे मागच्या वेळेस चहासाठी जो मसाला केला होता तो घेतलेला आहे. त्यात लवंग, दालचिनी, मिरी, सुंठ, विलायची, जायफळ तर आहेच. लाडूच्या पाकासाठी पॅनमध्ये तूप घालायचे. इथे मला लाडूसाठी बरोबर 1 पाव तूप लागलेलं आहे. तूप गरम झाले की किसलेला अर्धा किलो गूळ घालायचा. गूळ चांगला वितळून द्यायचा. त्याचा आपल्याला पाक करायचा नाही, फक्त तो वितळून द्यायचा. गूळ वितळला की गॅस बंद करून मिक्स केलेलं सर्व साहित्य गुळात घालून पटापट मिक्स करून घ्यायचं. त्याच्या गुठल्या होऊ द्यायच्या नाहीत. गरम गरम असतानाच लाडू बांधून घ्यायचे. आता हे लाडू गरम गरमच बांधायला लागतात. हाताला थोडाफार चटका लागतो. पटापट असे लाडू एक एक करून वळून घ्यायचे. खायला मस्त होतात. नक्की घरी ट्राय करा.